पापा 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 इधर पापा 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 काका असा आवाज देणारा हा बोलका कावळा तुफान व्हायरल झाला आहे। हा कावळा बोलतोय काका आहे का ग, आणि हाच कावळा घराची राखणदारी सुद्धा करतो। विचारपूस थट्टा मस्करी करणारा हा कावळा चक्क मराठीतून बोलतो। हा कावळा माणसासारखा बोलतो। सध्या एक कावळा सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे। त्याला कारणही तसंच आहे। तो कावळा अनेक व्हिडिओत धडाधड मराठी बोलताना दिसत आहे। याआधी आपण पोपट बोलताना पाहिलं आहे, पण कावळा बोलतो असं पहिल्यांदाच घडत आहे। पण तो खरोखर मराठीत बोलतो असं अनेक व्हिडिओत दिसत आहे। हा कावळा पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गारगावात आहे। गावात राहणाऱ्या मुकणे परिवाराचा तो एक सदस्य बनला आहे। त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सध्या हा कावळा आकर्षणाचा विषय ठरला आहे। हा कावळा चर्चेचा विषय ठरला आहे। पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गारगाव या गावात हा कावळा आहे। तो चक्क मराठीमध्ये बोलतो। कावळा बोलतोय हे ऐकून तुम्हाला नवल वाटलं असेल, परंतु हे खरं आहे। येथील मुकणे कुटुंबियांचा एक सदस्य बनलेला हा कावळा कुटुंबातील सदस्यांसोबत एखाद्या लहान मुलाप्रमाणे संवाद साधतोय। सध्या या कावळ्याच्या बोलण्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे। त्यामुळेच हा बोलका कावळा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे। वाडा तालुक्यातील गारगाव येथील तनुजा मुकणे या 12वीत शिकणाऱ्या मुलीला हा कावळा मिळाला होता। जवळपास 3 वर्षापूर्वी एका झाडाखाली हा कावळा पडलेला तिला आढळला होता। त्यावेळी हा कावळा 15 ते 20 दिवसांचा होता। त्यानंतर ती त्या कावळ्याच्या पिल्लाला घरी घेऊन आली होती। तेव्हापासून हा कावळा मुकणे कुटुंबात आहे। हे कुटुंब या कावळ्याच्या त्यांच्या घरातल्या सदस्याप्रमाणे सांभाळ करत आहे। माणसांमध्ये राहून हा कावळा त्यांच्याप्रमाणेच बोलत आहे। काका बाबा काका आहेत का असं तो मराठीत खणखणीत बोलतो आहे। तो घरातल्या सदस्यांसमोर मराठीत संवाद साधतो। त्याचा मराठी बोलतानाचा हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। तसेच अनेक लोक त्याच्याशी जाऊन बोलतात किंवा गप्पा मारतात। त्यांचे व्हिडिओ सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे। पालघरच्या या कावळ्याने इंटरनेटवर धूम माजवली आहे। या आदिवासी कुटुंबातील कोणत्याही सदस्याने या कावळ्याला हाक मारली तर तो आवाज सुद्धा देतो आणि त्यांना काका आई ताई बाबा या नावाने हाक मारतो। हा कावळा घराची राखण देखील करतो। जर कोणी अनोळखी व्यक्ती घरात आले तर तो त्यांना काय करतो असे विचारतो। या अनोख्या कावळ्याला पाहायला लोक दुरून दुरून येत आहेत। मात्र एकीकडे या कावळ्याचा बोलण्याचा व्हिडिओ व्हायरल होत असताना दुसरीकडे मात्र अनेकांना हा कावळा बोलतो याच्यावर विश्वासच बसत नाहीये। अनेकांना हा एक प्रश्न वाटतो। अनेक लोक या कावळ्याच्या बोलण्याला अंधश्रद्धाही म्हणत आहे, कारण असं खूप कमी पाहायला मिळते की कावळा बोलतो। मात्र या ठिकाणी हे सुद्धा सांगायला वाटते की एखाद्या मुक्या प्राण्याला, एखाद्या पक्ष्याला, एखाद्या जीवाला मनापासून जीव लावला तर तोही बोलू शकतो। प्रेम दिल्याने खूप काही गोष्टी साध्य होतात। एखाद्या पक्षीला प्रेम देणे हे केवळ त्यांच्यासाठीच नाही तर आपल्यासाठी आणि समाजासाठी देखील खूप महत्त्वाचं आहे। तसेच एखाद्या प्राण्यावर जीव लावला तर तो प्राणी आपल्यासाठी एक खास मित्र किंवा कुटुंबातील सदस्य बनतो। आपण त्यांची काळजी घेतो, त्यांना प्रेम करतो आणि त्यांच्या सोबत आनंदी क्षण घालवतो। प्राण्यांवर, पक्ष्यांवर प्रेम करणे आणि त्यांची काळजी घेणे हे खूप महत्त्वाचं आहे। ते आपल्या जीवनात आनंद आणि प्रेम भरतात। त्यांना मायेनं बोलवलं, हात फिरवला
तर त्यांना लगेच कळतं. एक वेळ माणूस धोका देईल पण पक्षी प्राणी नाही. तर काही लोकांचं म्हणणं असं आहे की हा कावळा काका काकाच का म्हणत असेल, बाबा ताई भाई दीदी भाऊ बहीण का बरे म्हणत नसेल. जरा तर्क वितर्क करायला शिका. कावळा या नावातच कावकाव आहे. तो कावकाव असेच ओरडतो. त्याच्या घशात काहीतरी झालेलं आहे त्यामुळे तो काका काका असे ओरडत आहे. तो काही घरातील लोकांचा पूर्वज वगैरे नाही असे फडतूस गोष्टींची सोशल मीडियावर चर्चा करतात आणि अशा पांचट गोष्टींना तेल मीठ लावून समाजात अंधश्रद्धा पसरवतात असं एकानं सोशल मीडियावर कमेंट केली आहे. त्यामुळे कावळा या पक्षीविषयी कावळा बोलू शकतो का याबाबत भाषाशास्त्रज्ञ काय म्हणतात ते पाहूया. बाबा कुठे? बाबा बाबा कुठे? बाबा आई बाबा पाहुण्या गेल्यात. आई बा खरंच का काय? पाहुण्या गेल्यात? नाही नाही दोघा पण गेल्यात बाबा. भाषाशास्त्रज्ञ यांच्या म्हणण्यानुसार कावळा हा एक काळ्या रंगाचा सहज आढळणारा पक्षी आहे. भारतीय कावळ्याचे गाव कावळा आणि डोम कावळा हे दोन मुख्य प्रकार आहेत. कावळा हा अतिशय चालाख व तीक्ष्ण नजर असलेला पक्षी आहे. कावळे सुमारे 100 शब्द शिकू आणि बोलू शकतात. ते पोपटासारखेच असतात कारण त्यांचा मेंदू मानवी मेंदू सारखाच वायर्ड असतो. यामुळे ते बोलू शकतात आणि वाक्यांची नक्कल करू शकतात. कावळे सहजपणे साधे शब्द बोलायला शिकू शकतात किंवा बोलूही शकतात. हॅलो आणि हाय याशिवाय ते वेगळेही शब्द बोलतात. कावळा संपूर्ण वाक्यही बोलू शकतो. फक्त तेव्हाच हे घडते जेव्हा तो माणसाजवळ असतो. तर काही लोकांचं म्हणणं असं आहे की हा कावळा काका काकाच का म्हणत असेल, बाबा ताई माय भाई दीदी भाऊ बहीण का बरे म्हणत नसेल. जरा तर्क वितर्क करायला शिका. कावळा या नावातच कावकाव आहे. तो कावकाव असेच ओरडतो. त्याच्या घशात काहीतरी झालेलं आहे त्यामुळे तो काका काका असे ओरडत आहे. तो काही घरातील लोकांचा पूर्वज वगैरे नाही असे फडतूस गोष्टींची सोशल मीडियावर चर्चा करतात आणि अशा पांचट गोष्टींना तेल मीठ लावून समाजात अंधश्रद्धा पसरवतात असं एका व्हिडिओवर कमेंट केली आहे. म्हणजे सोशल मीडियावर कमेंट केली आहे. त्यामुळे कावळा या पक्षीविषयी कावळा बोलू शकतो का याबाबत भाषाशास्त्रज्ञ काय म्हणतात ते पाहूया. भाषाशास्त्रज्ञ यांच्या म्हणण्यानुसार कावळा हा एक काळ्या रंगाचा सहज आढळणारा पक्षी आहे. भारतीय कावळ्याचे गाव कावळा आणि डोम कावळा हे दोन मुख्य प्रकार आहेत. कावळा हा अतिशय चालाख व तीक्ष्ण नजर असलेला पक्षी आहे. कावळे सुमारे 100 शब्द शिकू आणि बोलू शकतात. ते पोपटासारखेच असतात कारण त्यांचा मेंदू मानवी मेंदू सारखाच वायर्ड असतो. यामुळे ते बोलू शकतात आणि वाक्यांची नक्कलही करू शकतात. कावळे सहजपणे हाय आणि हॅलो यासारखे साधे शब्द बोलायला शिकू शकतात. शिवाय कावळा संपूर्ण वाक्य बोलू शकतो. हे फक्त तेव्हाच घडते जेव्हा कावळा माणसांच्या जवळ असतो. कावळ्यांचा मेंदू पोपट आणि मानवांसारखाच असतो. कावळ्यांच्या मेंदूत सेरेबेलम आणि कॉर्टेक्स असते. त्यांच्याकडे बोलण्यास सक्षम करणारी अनेक शारीरिक वैशिष्ट्ये देखील आहेत. त्यामुळे एखाद्या कावळ्याला जर माणसांचा सहवास मिळाला तर तो माणसांची बोलीभाषा बोलू शकतो असे शास्त्रज्ञ सांगतात. मात्र या ठिकाणी हेच समजते की प्रेमाची
आपुलकीची व्याख्याच करता येत नाही. एखाद्या पक्षीला जीव लावला तर तो आपल्या मनातल्या भावना ओळखतात. जसं हा गारगाव मधला काल्या, हा काल्या कावळा पक्षी. त्याच्यावर या कुटुंबियाने तो लहान असताना जीव लावला, त्याला आपल्या मुलासारखं प्रेम देऊन जपलं आहे, म्हणून तो आज माणसाळलेला कावळा आहे. या कावळ्याला माणसांची भाषा अवगत झाली आहे आणि आज तो कावळ्याचा कर्कश आवाज न काढता माणसांच्या भावना ओळखून इतकं छान, सुंदर, खूपच गोड बोलत आहे. तर अनेकांचं असं पण म्हणणं आहे की मुकणे कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळायला हवी आहे किंवा जे लोक व्हिडिओ काढायला जातात त्यांना मदत करावी. मात्र शासनाने याची दखल घेतली तर उत्तमच आहे आणि जे व्हिडिओ काढायला जातात त्यांनी या कुटुंबियाला मदत केली किंवा थोडीफार मदत केली तर चांगलीच गोष्ट आहे. मात्र मुकणे कुटुंबियाला आतापर्यंत असंख्य चॅनलवाल्यांनी भेट दिली आहे. पालघर जिल्ह्यापासून तर BBC न्यूजमध्ये सुद्धा हा कावळा बोलताना दिसून आला आहे. त्यामुळे ही अफवा नाही किंवा हे खोटं नाही किंवा एडिट केलेलं व्हिडिओ नाही. मात्र या कुटुंबियांनी आतापर्यंत यूट्यूबर, पत्रकार यांच्याकडून कोणाकडूनही अशी काहीच अपेक्षा केली नाहीये, नाही पैसे मागितले आहे. हा त्यांचा मोठेपणाच आहे.